तर नमस्कार. आज आपण या ठिकाणी इयत्ता 7वी विषय मराठी आणि 13वी कविता अनामवीरा कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांची ही कविता पाहणार आहोत. पुन्हा एकदा कांबे स्कूल कांबे तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. तर आज आपण पाहणार आहोत अनामवीरा आणि अनामवीरा ही कविता आज आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. या कवितेचे जे कवी आहेत हे कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर आणि ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार वगैरे या सगळ्या गोष्टी आपण वाचन करत असताना बघितलेल्या आहेत. नटसम्राट हे त्यांचं खूप गाजलेलं नाटक आहे. जगावं की मरावं हा मोठा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. तर अशा पद्धतीनं यांची ही अनामवीरा नावांची कविता आपल्याला आज अभ्यासायची आहे. या कवितेमध्ये देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या वेळप्रसंगी स्वतःचे प्राण अर्पण करून देशाचं रक्षण करणाऱ्या अज्ञात आणि अज्ञात, माहीत असलेल्या आणि माहीत नसलेल्या सर्व सैनिकांना अभिवादन केलेलं आहे, सलाम केलेला आहे, प्रणाम केलेला आहे. अशी ही कविता अनामवीरा. अनाम म्हणजे ज्यांचं नाव या ठिकाणी कुठेच आलेलं नाही, अशा वीरांसाठी खास ही कविता या ठिकाणी कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहे म्हणण्यापेक्षा समर्पण केलेली आहे. तर या ठिकाणी देशाचं संरक्षण करत असताना अहोरात्र जळत हे सैनिक आपले हे जवान झटत असतात आणि म्हणून आपण आरामाची झोप या ठिकाणी घेऊ शकतो, बिनधास्तपणे आपल्या देशामध्ये वावरू शकतो. तर आणि ज्या शेतकऱ्यामुळे आपल्याला खायला अन्न मिळते आणि ज्या जवानांमुळे आपलं रक्षण होतं आणि आपण बिनधास्तपणे राहू शकतो, अशा दोघांनाही आपण खरोखर मनापासून सलाम केला पाहिजे. आणि म्हणून जय जवान जय किसान असं लाल बहादूर शास्त्रींनी ही खूप सुंदर घोषणा आपल्याला सांगितलेली आहे. तर या ठिकाणी ज्या वीरांचं कुठेही नाव आलेलं नाही, अशा वीरांसाठी ही कविता आज या ठिकाणी आपण आज बघत आहोत. अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. हे नाव नसलेल्या वीरा, तुझं नाव माहीत नसेल, या ठिकाणी लढत असताना तुझा जिथं जीवनाचा अंत झालेला आहे, अशा ठिकाणी कसं कदाचित कोणी स्तंभ उभारलेला नसेल, कुणी तुझं नाव त्या ठिकाणी कोरलेलं नसेल, त्या ठिकाणी कदाचित कोणी वातही पेटलेली नसेल. धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. आणि हे जे समर आहे, हे जे युद्ध आहे, हे धगधगता आहे. या धगधगत्या युद्धाच्या या ज्वाला या तू बघून सुद्धा या देशासाठी, आपल्या देशाचं संरक्षण करायसाठी आणि या ज्वाळांमध्ये गेल्यानंतर आपण जळणार आहोत, कदाचित संपणार आहोत असं माहीत असून सुद्धा तू त्याच्यामध्ये प्रवेश केलात. स्वतःचा संसार, घरदार सोडून तू त्या ठिकाणी निघून गेलास आणि अमर झालास. मूकपणाने तमिलोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. आणि हे युद्ध चालू असताना संध्याकाळच्या वेळेला जेव्हा शांतता पसरते, त्यावेळी तमिलोपती संधेच्या रेषा आणि या ठिकाणी या मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. आणि आपल्या देशाच्या संरक्षणासाठी तू वीरमरण पत्करतोस आणि हे सर्व करत असताना तुला कसल्याही प्रकारची भय, भीती ही कसल्याही प्रकारची नसते. ना तुला कशा प्रकारची आशा आणि अपेक्षा आहे की तुझं कुणीतरी नाव घ्यावं, तुझं नाव मोठं करावं. अशा पद्धतीची कसलीही आशा तुझ्या मनामध्ये नसते. फक्त देशाचं संरक्षण करणं हेच तू तुझं कर्तव्य समजतो. जनभक्तीचे तुझ्यावरी न चौधानले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. आणि या जनतेने नच उधानले भाव, या जनतेने तुझ्याविषयी काही भावना व्यक्त केल्या नसतील. इतिहास रियासतीवर नसे नोंदले, इतिहासामध्ये कदाचित तुझे नाव नोंदले गेले नसेल. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान. जरी न गातील भाट डफावर,
भाट म्हणजे स्तुती गाणारे हे या डफावरती गात असताना तुझं यशोगान, तुझी कीर्ती जरी त्यांनी गायली नाही, तरी सुद्धा तुझं हे जे बलिदान आहे, आपल्या देशाचं संरक्षण करताना तुझ्या ह्या प्राणांची जी आहुती आहे, ही व्यर्थ गेलेली नाही, तर ती सफल झालेली आहे. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. आणि हा काळोख संपून तो विजयाचा हा जो विजय खेचून आणलेला आहेस, हा विजय आणि हा विजय झाल्यानंतर तू स्वतःचं प्राण अर्पण केलेले आहेस, त्याग केलेला आहेस आणि म्हणून या मृत्यूला सुद्धा तू घाबरवलेला आहेस, मृत्यूवर विजय तू मिळवलेला आहेस. आणि म्हणून या ठिकाणी कवी कुसुमाग्रज म्हणतात, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. तर अशा प्रकारे या ठिकाणी देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या वेळप्रसंगी स्वतःचं प्राण अर्पण करून देशाचं संरक्षण करणाऱ्या सर्व माहीत असलेल्या माहीत नसलेल्या सर्व सैनिकांना अशा पद्धतीनं या ठिकाणी कुसुमाग्रज यांनी अभिवादन केलेलं आहे. तर अशा प्रकारे ही कविता आज आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. ही कविता पुन्हा एकदा वाचा, वाचून समजून घ्या आणि या कवितेखालचा स्वाध्याय आपला पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.